नमस्कार, मी पल्लवी. सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत. गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे. आता आपण वाट बघतोय गौरी बसण्याचं. आता गौरी बसवली की गौरीला जेवणासाठी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते ती म्हणजे कटाची आमटी. आता आज आपण या ठिकाणी कटाच्या आमटीचीच पूर्वतयारी बघणार आहोत. त्यासाठी लागणारा काळा तिखटाचा मसाला अगदी झटपट आणि झणझणीत तरीदार कसा बनवायचा ते बघणार आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतं की तरी का येत नाही आमटीला, तर त्याच्या मसाल्यामध्ये अशा काही गोष्टी वापरायच्या असतात की जेणेकरून त्या मसाल्याला तरी यायला मदत होते. तर चला, खूप सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. नक्की शेवटपर्यंत बघत राहा. बनवायला सुद्धा मसाला सोपा आहे. डिटेल्स क्वांटिटी दिलेली आहे. साहित्य सुद्धा मी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. शेवटपर्यंत बघत राहिलात तर तुम्हाला रेसिपी संपूर्ण लक्षात येईल. आता या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला जर शिकायच्या असतील तर पटकन आता कृष्णा फॅमिली व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने जर मसाला बनवला तर कलर सुद्धा सुरेख येतो. जास्त काळपटही नाही आणि अगदी लाल सुद्धा नाही. आणि आमटी बनवल्यानंतर तर खूपच छान आमटीला तरी सुद्धा येते आणि चवीला तर विचारूच नका. आता हे तुम्हाला आमटी बनवल्यानंतर लक्षात येईल. तर चला, मी पूर्व तयारी करून ठेवलेली व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरा स्टँड सुद्धा लावले आणि साहित्य क्वांटिटी किती घ्यायची ते सुद्धा काढून ठेवले. सगळी पूर्वतयारी केली की मग कसं काम सुरळीत होतं. मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. अर्धी वाटी जवळजवळ खोबरं घेतलेलं आहे. तुकडे करून अगदी बारीक स्लायसेस घेतलेले आहेत म्हणजे भाजायलाही सोपं आणि मिक्सरला फिरवायलाही सोपं. त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या कमी जास्त करू शकता किंवा नाही घेतल्या तरीही चालतं. आता खडे मसाले म्हटलं की 4-5 तेजपत्ते घ्यायचेत. या तिखट मिरच्या आहेत लाल, त्या 10-12 घेतलेल्या आहेत. ही बेडगी मिरची आहे, या 4-5 घेतल्यात. आता बेडगी मिरची घेतली की आमटीला कशी तरी सुद्धा येते आणि कलर सुद्धा सुरेख येतो आणि झणझणीत दिसते बघा. तर याचे जे देठ आहेत ते मी भाजता वेळेस काढून घेणार आहे. तर या सर्व मिरच्या मिळून 15 ते 20 असतील. आता त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. दगडी फूल घेतलेलं आहे थोडंसं. दगडी फूल नाही घेतलं तरी चालतं. शहाजिरे अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, कारळे 1 चमचा, छोटी वाटी धणे, अर्धी वाटी पांढरे तीळ, 10-12 मिरे, 10-12 लवंगा, 2 मोठ्या आकाराचे दालचिनीचे तुकडे, मोठी विलायची, 1 करंट फूल. आता हे सगळे खडे मसाले एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत. तर एवढा मसाला जर बनवला तर तुम्ही 4-5 वेळेस आमटीला वापरू शकता. तर चला, भाजण्यासाठी आता तवा गरम झालेला आहे. सर्वप्रथम आपण धणे भाजून घेऊया. जे मसाले बिना तेलाचे भाजता येतील ते मसाले अगोदर भाजल्यानंतर बाकीचे तेलाचे मसाले नंतर भाजून घेऊयात. तर जेवढं तुम्ही तेलाचा वापर कमी कराल तेवढ्या प्रमाणात मसाले मिक्सरला बारीक व्हायला मदत तर होतेच आणि मसाला सुद्धा छान भाजला जातो. तर या ठिकाणी आता अगदी मीडियम फ्लेमवर सर्व मसाले भाजायचेत. तर धण्यांचा कलर चेंज झाला की धणे काढून घ्यायचेत. इथे जास्त काळपट रंगाचे मसाले भाजू नका. काय होतं, मसाले जास्त भाजले की त्याचा जो फ्लेवर सुगंध आहे तो निघून जातो. तेजपत्ता सुद्धा मी बिना तेलाचाच भाजणार आहे. असा कट करून घ्यायचा म्हणजे भाजायला कसं सोपं जातं. आता तेजपत्ता थोडासा हलकासा कलर चेंज झाला की तो सुद्धा काढायचा. दगडी फूल आहे त्याचे बारीक तुकडे करायचेत म्हणजे ते सुद्धा भाजायला सोपं जातं. दगडी फुलाचा सुद्धा थोडासा कलर चेंज झाला की ते सुद्धा काढून घ्यायचे आणि गॅस बिलकुल फुल करायचा नाही. या ठिकाणी आता मी गॅस बंद केला. त्यावरती तीळ टाकलेले आहेत, कारळं टाकलंय, शहाजिरे आणि जिरे. आता हे 4ही जिन्नस जे आहेत त्यांना भाजायला तेवढाच वेळ लागतो म्हणून मी सोबतच भाजत आहे. आणि गॅस बंद का केला, कारण हे मसाले पटकन उडून जातात भाजल्यावर आणि पटकन भाजले जातात. आणि तुम्ही जर गॅस अगदी फुल किंवा कडकडीत तव्यावरती टाकले तर मग ते पटकन भाजून त्याला चव येत नाही. त्यामुळे मी बंद केला, नंतर लावला आणि अगदी फुलेपर्यंतच हे जे जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे. जास्त वेळ भाजायचे नाही. ते थोडेसे फुलले कारळं आणि तिळ की काढून घ्यायचे. त्यानंतर आपण अगदी थोडंसं तेल टाकायचे बरं का. आणि त्यामध्ये आता आपल्याला जे छोटाले खडे मसाले ते टाकायचे. दालचिनी, लवंगा, मिरे, मोठी विलायची. आणि हे तेलाशिवाय फुलत नाहीत म्हणून थोडंसं तेल टाकायचंय. आणि मिरे आणि लवंगा
फुलल्या की लगेच काढायच्या, त्या सुद्धा जास्त वेळ भाजायच्या नाहीत। आता या मसाल्याने जास्त फ्लेवर येतो बरं का भाजीला, म्हणून ते अगदी मंद आचेवर भाजायचे। त्यानंतर खोबरं, आता खोबऱ्याला ऑलरेडी ऑइल असतं म्हणून त्याला तेल टाकलं नाही टाकलं तरीही चालतं। खोबरं सुद्धा जास्त भाजायचं नाही, एवढंच भाजून घ्यायचंय। आता त्याचं कारण सुद्धा मी सांगणार आहे, का कमी याच्यात भाजायचे मसाले, म्हणजे कमी का भाजायचेत। तर ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या थोडंसं तेल टाकायचं आणि देठ काढून घेतलेत मी आणि थोडे तुकडे केलेलेत। आता मिरच्या भाजता वेळेस तेल टाकलं की मिरची छान फुलते आणि अलटून पलटून दोन्ही साईडने मिरची भाजली की छान व्यवस्थित भाजल्या जाती आणि मिरचीचा कलर इथपर्यंत येऊ द्यायचा भाजता वेळेस, अगदी लाल पण ठेवायचा नाही आणि अगदी काळपट पण करायचा नाही। त्यानंतर आता कांदा टाकायचा आहे। तर सगळ्यात शेवटी कांदा का टाकायचा आहे, कारण कांद्याला भाजायला वेळ लागतो आणि लसणाला थोडासा कमी वेळ लागतो। तर लसूण हा आपण नंतर टाकूयात, तर कांदा शेवटी का टाकायचा आहे ते बोलता बोलता मी लसणाचं म्हटलं। तर चला, कांदा शेवटी का भाजायचा आहे, त्याला तेलही जास्त लागतं, वेळही जास्त लागतो आणि तो अगदी कमी गॅसवर बराच वेळ भाजत ठेवावा लागतो। तर मी काय करत असते, असा पसरवून ठेवते आणि अधूनमधून त्याला हलवत राहते। आता तो भाजत आला कांदा की मग लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, सोबत टाकलं की मग काय होतं, लसूण जास्त भाजला जातो, त्यामुळे थोडासा लसणाचा वास येतो, म्हणून थोडासा उशिरा टाकायचा। आता तिकडे कांदा भाजत आहे कमी गॅसवर, अधूनमधून त्याला खालीवर करायचंय। तोपर्यंत आपण हे मसाले थंड झालेले असले की सर्व मिक्सर जारमध्ये टाकायचे, फक्त खोबरं टाकायचं नाही, बाकीचे सर्व मसाले टाकायचे। तुमच्याकडे असेल खडं मीठ मोठं तर ते टाका, नसेल तर साधं मीठ टाका। मीठ टाकल्यामुळे काय होतं, मसाले मिक्सरला बारीक व्हायला मदत होते। आता हे मसाले जे आहेत ते मिक्स करायचे आणि मिक्सरला छान त्याची फाईन पावडर बनवून घ्यायची। आता तुम्ही इथे खोबरं आणि कांदा सोबतच सगळं फिरवलं असतं तर मसाले जे आहेत ते बारीक झाले नसते, आबडधोबड राहिले असते। त्यामुळे अगोदर बिना तेलाचे कमी ऑइली मसाले मिक्सरला फिरवायचे आणि नंतर खोबरं टाकायचे। तर एक वेळेस फिरवून घेतले, एक वेळेस परत असं मिक्स करायचं आणि परत एकदा फिरवायचं, म्हणजे कसं अजून मसाला बारीक होतो। तिकडे कांदा भाजत आहे, भाजत आला की आपण गॅस बंद करणार आहोत बरं का, लक्ष ठेवायचे कांदा भाजता वेळेस। आणि इकडे आता मसाले अगोदर बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये परत खोबरं टाकले, खोबरं सुद्धा बारीक केले, परत एकदा मिक्स करायचं, परत एकदा मिक्सरला फिरवायचं। आता खोबरं सुद्धा छान या मसाल्यांमध्ये बारीक झालेले। आता राहिलं आपला कांदा, तर कांदा इकडे भाजत आलेला आहे, म्हणजे भाजून झालता, बराच वेळ झालं, मी गॅस बंद केलता, पण गरम तव्यावरती कांदा ठेवला की कुरकुरीत होतो आणि पटकन बारीक व्हायला मदत होते। तर बघा, कांद्याचा कलर अगदी हलका काळपट आलेला आहे, जास्त काळपट कांदा भाजायचा नाही, कारण मसाल्यांमध्ये कांदा जास्त भाजला की कांद्याचा करपट वास येतो आणि बऱ्याच जणांना वाटतं कांदा काळा भाजला की मग मसाला काळा होतो, पण चव लागत नाही। जशी भाजीला, म्हणजे कोणत्याही भाजीला असो, आमटीला असो, जी चव लागायची ती चव येत नाही, म्हणून कांदा थोडासा जास्त काळपट नाही, थोडासाच काळपट भाजायचा। आता कांदा टाकून सुद्धा हे मसाला 2 वेळेस मिक्स करून फिरवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांदा जेव्हा आपण चुलीमध्ये भाजतो तर त्यावरचंच फक्त साल्ट काळं होतं आणि मधला जो कांदा आहे तो फक्त वाफळून निघतो, बाकीचा आपल्याला तव्यावर भाजावा लागतो। मग हा कांदा डायरेक्ट तव्यावरती काळा केला की मग त्याचा करपट वास येणार की नाही, त्यामुळे अगदी करपट भाजायचा नाही, कारण आपण डायरेक्ट भाजत असतो। तर सर्व मसाले अशाच पद्धतीने भाजले की आपण जेव्हा भाजी बनवता वेळेस किंवा मग आमटी बनवता वेळेस तेलामध्ये थोडासा मसाला परतून घ्यायचा, म्हणजे राहिलेला थोडाफार मसाला तेलामध्ये छान तळतो आणि भाजीला बघा कसा सुगंध छान येतो आणि भाजी किंवा आमटी सुद्धा खूपच छान टेस्टी लागते। तर त्यामागचं हेच कारण आहे, एकाच वेळेस मसाले सगळे भाजून घेतले एकदाच खूप जास्त की मग तेलामध्ये भाजलं की ते जास्त भाजल्या जातात आणि त्याचा जो सुगंध आहे तो निघून जातो। आता तुम्हाला ही टिप्स कशी वाटली ते नक्की सांगा आणि या पद्धतीने मसाला नक्की बनवून बघा, खूपच छान होतो आणि छान मिक्सरला सुद्धा बारीक झालाय, कलर सुद्धा सुरेख आलेला आहे आणि या मसाल्याची आमटी सुद्धा छान लागते चवीला, किंवा इतर कुठलीही भाजी बनवली तुम्ही, भाजी सुद्धा खूपच छान लागते। तर बघा, ही झाली माझी पूर्वतयारी। अशी पूर्वतयारी केली की मग काम कसं बघा सुरळीत होतं। चला मग तुम्ही सुद्धा करा पटकन अशी पूर्वतयारी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका
आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत भेटूया। तोपर्यंत आता बाय बाय। मस्त खा, स्वस्त राहा, आनंदी राहा।